दोन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद भिल्ल आणि गणेश आयरे. टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो सामन्याचं स्वागत करूया. मोठा सामना असेल एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय जय मल्हार फोर्स फिटनेसचा संघ, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो रॉयल संघ. तर गोलंदाज दत्ता एरंडे सज्ज पहिला चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू इथे मात्र पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल पुन्हा एकदा फेकलं जाईल. एक धाव मात्र अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एकेरीच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक मात्र पुढे सरकतंय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळते बिनगडीबाद 1च्या घरामध्ये. काहीशी सावध व संत सुरुवात ह्या मैदानावरती करण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय तो फलंदाज परेश खडकेच्या माध्यमातून. यावेळेस गोलंदाज आपण पाहिलं दत्ता एरंडे या समोर मात्र आव्हान असेल ते फलंदाज तुषार शर्मा याचं. बुम बुम मन्नी यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती येतोय आणि मन्नी जर आपण पाहिलं तर यावर्षी एका जबरदस्त फॉर्म मध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय आणि त्याचंच कारण की काय, कर्जत सारख्या बलाढ्य संघाने त्याला मात्र आरपीएल मध्ये सिलेक्ट केलं आहे. इक्कूच्या संघामध्ये हा खेळाडू खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याच्या विपरीत आपण पाहिलं तर परेश खडके हा देखील आरपीएल मध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेस फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमा रेखा पार. पंचांचा इशारा. बिग हिट चौकार. तर आपण पाहू शकाल पहिला चेंडू थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळतो तुषार शर्मासाठी. त्या चेंडूला भिरकावून लावलंय चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वेग भरतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडीबाद 5च्या घरामध्ये. खेळाडूंना विनंती असेल की आपण कोणत्याच प्रकारे मित्रांनो वेळेचा विलंब करायचा नाहीये, कारण की जसं जसं वेळ पुढे सरकत जाईल तसे तसे सामने मात्र महत्वपूर्ण वाढत जातील. नंतर ज्या सामन्यांमध्ये आपल्याला काहीसं वेगळं. तर यावेळेस पंचांचा इशारा मात्र येतोय अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना आपल्याला पाहायला मिळतेय. हे एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6च्या घरामध्ये. 2 चेंडूच्या समाप्ती अखेर बिनगडीबाद 6 ही धावसंख्या. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते रॉयल संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू अतिशय सुरेख होतात परंतु फटका त्याहूनही सुंदर. चेंडू मात्र येतोय सीमा रेखा पार. आणखीन एक बिग हिट चौकार. तर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार मात्र लगवण्यात आलेले. तर फलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 10 धावा. अप्रतिम क्रिकेट. इथे मात्र फटका फसलाय. उदयला संधी जरूर होती. अंतिम क्षणाला चेंडू हा भूमीला दान होतोय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय. तर अमर फाळके किंवा रोहित चकुंडे आपण कोणी असाल तर विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. धीरज पवार, अमर फाळके किंवा रोहित चकुंडे आपण जर कोणी असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण लगेच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज दत्ता यावेळेस हलकासा कमबॅक मात्र केलं जाते परंतु इथे मात्र संधी दिली गेली मन्नीला. मन्नी करतो संधीचं सोनं. चेंडूला भिरकावून लावलंय सीमा रेखा पार. आणखीन एक बिग हिट चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16च्या घरामध्ये. आपण पाहिलं तर धावफलकावरती 16 ही धावसंख्या येताना पाहायला मिळते. अफलातून फटकेबाजी करतोय तो फलंदाज तुषार शर्मा. तुषार शर्माला रोखायचं कसं हा प्रश्न मात्र उद्भवला यावेळेस गोलंदाज दत्ता एरंडेच्या मनामध्ये. कोणत्या ठिकाणी चेंडू टाकला तर त्या चेंडूवरती मात्र मोठा फटका फलंदाज तुषारच्या माध्यमातून खेळला जातोय आणि याच कारण की काय 16 या धावसंख्येपर्यंत हा संघ आतापर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालाय. कमबॅक करावा लागेल जरूर. पहिल्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारची काहीशी स्थिती झाली होती या संघाची परंतु तदनंतर चांगला कमबॅक दाखवला होता. यावेळेस देखील त्याच प्रकारची स्थिती. गॅप मधून मात्र चेंडूला भिरकावून लावलंय सीमा रेखा पार. आणखीन एक बिग हिट चौकार. तर निश्चितपणे पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र बिनगडी बाद 20 ही धावसंख्या. चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात मात्र
प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती फलंदाजी करणाऱ्या रॉयल संघाच्या माध्यमातून दमदार फटकेबाजी केली गेली तुषार शर्माच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जरूर एकेरी स्वरूपाची धाव आली होती फलंदाज परेशच्या बॅटमधून परंतु तदनंतर 5 चेंडूं मागे 18 धावाची जबरदस्त खेळी आणि एकूण धावा संख्या जर आपण पाहिली तर 20 धावा मात्र संघाच्या धावा फलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या दरम्यान आपण पाहू शकाल महेश शेडगुरव रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन साहेबांना की बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी नक्कीच आपली उपस्थिती असायला हवी अशी आमच्या आयोजकांची इच्छा आहे. अध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र वाहतूक सेना सन्मान्य महेश शेडगुरव साहेब खूप आभारी आपला की आपण आपला वेळ खर्च करून मात्र या सामन्याला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल. तर दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज राजूचा वापर करण्यात आलेला आहे. LIG एंड कडून हा गोलंदाजीसाठी आपल्याला येताना पाहायला मिळतोय. तर जेतू मंडपचे कोणी कर्मचारी असतील तर विनंती आहे की आपण लगेचच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. विजय मंडप डेकोरेटर्सचे जेतू किंवा कोणी कर्मचारी असतील तर आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिला तर हलक्या हाताने परेश खडकेच्या बॅटमधून खेळून काढलाय. परेशने ओळखलंय की फलंदाज तुषार शर्मा एका जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि अशा वेळेस जास्तीत जास्त चेंडू जर तुषार शर्माने खेळून काढले तर मात्र कुठेतरी उच्चांक या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळेच की काय एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. एकेरीच्या मदतीने संघ मात्र पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स 21 धावा चांगली धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये जरी आपण पाहिलं तर अशा प्रकारे धावा फलकावरती धावसंख्या आलती आणि यावेळेस देखील त्या प्रकारचीच मन्नी मात्र बॅक टू बॅक 2 चौकारांच्या मदतीने खेळतोय. वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती 4 चौकार आले त्या खेळाडूच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण केली जाणार का हा प्रश्न उद्भवला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मोठ्या विकेटचं पतन. इथून मात्र तुषार शर्माला परतावं लागेल. पहिला मोठा हादरा मिळतोय तर फलंदाजी करणाऱ्या रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघाला आणि कुठेतरी मी म्हणेल पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या जय मल्हार या संघाला. तर चला मित्रांनो टीम मीटिंग घ्यायची नाहीये विनंती येते प्लीज. तर यावेळेस गोलंदाज राजूला मात्र मोठी सफलता मिळताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रभात अंबोरे मैदानाचा ताबा घेत असताना इथे मात्र मोठी विकेट. बॅक टू बॅक दुसरा मोहरा गोलंदाज राजूच्या माध्यमातून. तर यावेळेस आपण पाहू शकाल मित्रांनो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 मोहरे कारच मात्र केले जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानावरती केली जाते ती गोलंदाज राजूच्या माध्यमातून.
तर यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाज राजू पुन्हा एकदा सज्ज मात्र झालाय मित्रांनो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक बॉल आणि इथं सावध हाताने खेळून काढले या चेंडूला. एक धाव मात्र तिथे मिळताना पाहायला मिळते आणि एका धावेतच समाधान मानावं लागतंय. कमबॅक मात्र करण्यात आलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये धाव फलकावरती धावसंख्या झाली ती मात्र केवळ आणि केवळ 22 धावा, परंतु अजून देखील या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तर आपण पाहू शकाल मित्रांनो अंतिम 2 चेंडू आहेत. परेश कडके रिस्क घेणार का, कारण की असं म्हटलं जातं रिस्क आहे तो इश्क आहे. आणि यावेळेस मात्र संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. जरूर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, परंतु या षटकामध्ये कमबॅक गोलंदाजी करून दाखवली होती गोलंदाज राजूच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील मात्र करण्यात येते. अपील मध्ये कोणत्याच प्रकारची दम आपल्याला पाहायला मिळत नाही. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा येऊन सुद्धा या षटकातील 5 चेंडून मागे आलेत केवळ 2 धावा आणि त्यामुळे झालेला आहे तो कमबॅक. संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 22च्या घरामध्ये. अजून देखील शेवटच्या आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार मित्रांनो हे देखील पाहणं गरजेचं आहे. दत्ता एरंडे आज मात्र थोडासा महागडा ठरलाय दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये, परंतु मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. पण या सामन्यामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार हे मात्र संघनायकाच्या मनामध्ये या चेंडूवरती कुठेतरी म्हणेल भिरभिरत असणार आहे आणि याची उत्तर पुढील चेंडूवरती आपल्याला स्पष्ट होतील. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उदय चेंडूच्या खाली. 1 बाउन्स चेंडू हाताळला जातोय. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ इथून झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावसंख्या येते ती मात्र 2 गडी बाद 24 धावा. चांगली गोलंदाजी व्हायला मिळाली. राजूचं कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो राजूसाठी झाल्या पाहिजेत. केवळ 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वशील विकेट्स त्याने गारद केलेत. तर तिसरा गोलंदाज कोण असेल, नवीन गोलंदाजाचा वापर केला जाणार की निश्चितपणे पुन्हा एकदा दत्ता एरंडेवरती विश्वास दर्शवला जाणार. ही शॉर्ट टीम मीटिंग मात्र घेतली जाते संघनायकाच्या माध्यमातून, कारण की आपण पाहिलं दत्ता एरंडेच्या पायामध्ये थोडीशी इजा आहे आणि आज त्यामुळेच की काय की थोडीशी खराब गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. परंतु आपण असं वाटतंय पुन्हा एकदा दत्ता एरंडेवरती विश्वास मात्र दर्शवला गेलाय, कारण की दत्ताने मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिलं षटक जरूर मागडं ठरलंय, परंतु तदनंतर मात्र चांगली कामगिरी या मैदानावरती केली आहे. आज मात्र दत्ताची सत्व परीक्षा असेल. इथून जर चांगली गोलंदाजी मैदानावरती दाखवली तर मात्र पुन्हा एकदा पुढील सामन्यामध्ये दत्तावरती विश्वास दर्शवला जाणार. परंतु राजूचं कौतुक करावं लागेल. राजूने काय गोलंदाजी दाखवली मित्रांनो. संघ मात्र दडपणाखाली वावरत असताना अप्रतिम कमबॅक केलाय गोलंदाज राजूच्या माध्यमातून आणि त्याचंच कारण की 24 धावसंख्येवरती हा संघ मात्र आता गुरफटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर संतोष मधने मित्रांनो कळंबोलीचा कायरन पोलार्ड आपण पाहिलं तर यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज दत्ता एरंडे आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून लावलाय. सीमा रेखा पार षटकार. तर या दरम्यान आपण पाहू शकाल गोलंदाज दत्ता एरंडे मात्र महागडा ठरतोय मित्रांनो. गरज होती का अशा प्रकारे मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल संघनायकाच्या मनामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. थोडासा महागडा गोलंदाज दत्ता एरंडे यावेळेस मैदानावरती कुठेतरी साबित होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हॅलो हॅलो. तर गोलंदाज दत्ता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. यावेळेस गणेश आहिरे चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक धाव एका धावेतच समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने संघ मात्र पुढे सरकला. 31 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. कधी मोठे फटके तर कधी निर्धाव स्वरूपाचे चेंडू, परंतु क्रिकेट हे चांगलं या मैदानावरती होताना पाहायला मिळते आणि त्याचंच कारण की काय
31 धावा आतापर्यंत मैदानावरती आपल्याला दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दत्ता सज्ज. यावेळेस परेश कडके जरूर सलामीला आलाय, परंतु अद्याप देखील एखादा मोठा फटका त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते दत्ताच्या माध्यमातून. परेश आज मात्र कुठेतरी बॅकफूट वरती येतोय की काय, कारण की मोठे फटके लगवण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो, परंतु अद्याप देखील कोणत्याच प्रकारचे मोठे फटके याच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळत नाहीये. 32 धावा, 32 रन्स, 31 धावा माफ करा, 31 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच केलं जात आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक संदेश चेंडूच्या खाली एकदा मात्र पूर्ण केली जाते आणि एका धावेतच समाधान मात्र मानावं लागतंय. एकेरीच्या मदतीने आपण पाहिलं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा संख्या झाली आहे 32. या षटकातील चेंडू मात्र झाले 4. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे ते गोलंदाज दत्ता एरंडाच्या माध्यमातून, परंतु अजून देखील दोन चेंडू आहेत. इथून जर हे दोन चेंडू सुरेखरित्या हाताळले गेले तर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल तर काहीशी रंगत निर्माण केली जाऊ शकते. यावेळेचा चेंडू फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. चेंडू सीमारेखा पार. आणखीन एक वेगवान चौकार. तर निश्चितपणे या चौकाराच्या मदतीने 36 धाव्यांपर्यंत हा संघ मजल मारताना पाहायला मिळतोय. चांगलं षटक राहिलंय मित्रांनो. एक षटकार एक चौकार आलाय. तुमच्या समोर मोठे मोठे फलंदाज आहेत. अशा वेळेस निश्चितपणे थोडंसं दडपण असतं गोलंदाजी करणाऱ्या संघावरती आणि त्या दडपण मात्र काहीच आपल्याला पाहायला मिळतं जय मल्हार या संघासमोर. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट येतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ इथून झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या येते ती मात्र 2 गडी बाद 36 धावा. बाद होणारे फलंदाज आपण पाहिलं तर तुषार शर्मा वैयक्तिक 18 आणि फलंदाज प्रभात आंबरे वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळतोय. तर यावेळेस गोलंदाज विनोद भिल्लाच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवण्यात आलाय मित्रांनो. संघाकडून अंतिम षटक हाताळतोय परेश कडके. अजून देखील मैदानावरती तग धरून उभा आहे. परेशच्या बॅटमधून आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. यावेळेसचा चेंडू एकदा मात्र पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र धोका होऊ शकतो. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळेच मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक धाव तुम्हाला खूप महत्वपूर्ण असेल. तुम्हाला एक धावा वाचवाव्या लागतील, कारण की दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला ज्या पहिल्या संघाने बनवलेल्या धावा मात्र पुन्हा एकदा बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवत असताना तुम्हाला कुठेतरी त्रास होणार मित्रांनो. यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. त्या 2 धाव्यांनी संघ मात्र पुढे सरकलाय. 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेत. तर यावेळेस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक संदेश चेंडूच्या खाली एक खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. अंतिम क्षणाला फंबल तिथे होताना पाहायला मिळते. दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेची संधी
आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. या 3 धाव्याने संघ मात्र पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 41 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. सांघिक अर्धशतकापासून 9 धावा दूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर येणारे 4 चेंडू अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 4 चेंडूंमागे 9 धावा मात्र पूर्ण केल्या जाणार का? 41 रन्स, 41 धावा. गोलंदाज विनोद, पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये केला गेलाय. अप्रतिम डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी जिला म्हटलं जातं त्या प्रकारचा चेंडू मात्र यावेळेस मैदानावरती येतोय. 42 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. बॅकअप खराब आहे या संघाकडे, कारण की इथून जर हा चेंडू निसटला असता मित्रांनो तर 1 ते 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळाला असता. बॅकअप होणं खूप गरजेचं आहे, परंतु नशिबाची साथ मिळाली आहे. गोलंदाजाने चेंडू नीटसा गॅदर केलाय. एका धावेने संघ पुढे सरसवलाय. एकेरी दुहेरीने मात्र आता धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे आणि 42 धावांपर्यंत संघ मात्र पोहोचताना पाहायला मिळतो. यावेळेस फटक्याची शोध होती, तो फटका मात्र शोधलाय. चेंडू काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. परेश कडके लगावतोय ब्रँडेड षटकार. तर या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 48 धावांपर्यंत हा संघ मजल मारताना पाहायला मिळतोय. सांघिक अर्धशतकापासून केवळ 2 धावा दूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परेश कडके पहिल्या चेंडूपासून मैदानावरती उभा आहे. षटकार नव्हते येत, परंतु आता मात्र आपली कामगिरी चोखपणे या मैदानावरती पूर्ण करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूच्या खाली धावतोय, पळतोय. 1 बाउन्स चेंडू मात्र हाताळला गेलाय. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसऱ्या धावेसह सांघिक अर्धशतकाला गवसणी मात्र घालताना पाहायला मिळतो. रॉयल संघ एकदा जोरदार गळा मित्रांनो. फलंदाज परेश कडके, संतोष मधने, तुषार शर्मासाठी झाल्या पाहिजेत. वादळी खेळ, झुंजवती खेळ मात्र मैदानावरती साकारली गेली आहे आणि सहजरित्या 50 धावा उभारण्यात आलेल्या आहेत. आणि आता मात्र संपूर्ण पूर्वार्धातील शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार गोलंदाज विनोदच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू इथे मात्र पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकला गेलाय. दुसरी धाव पूर्ण करण्याची संधी, 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याची संधी आणि तिसऱ्या धावच्या शोधामध्ये फलंदाज 3 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अंतिम चेंडूवरती मिळाले 3 धावा. 53 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि विजय समीकरण आपण पाहू शकाल मित्रांनो. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 54 धाव्यांची आवश्यकता. तर चला विनंती असेल दगडीचा संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर संघर्ष संघाचे संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Cuervo in the mix. नटमुट्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे.
तर चला संघर्ष संघाच्या संघाने आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. DJ SS Production. DJ SK. तर यावेळेस सामन्याला मात्र सुरुवात होते. 54 धावांचं आव्हान पूर्ण करायचं. यावेळेस पहिला चेंडू तर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला गेलाय. बिग हिट षटकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणि षटकाराच्या मदतीने मात्र फलंदाज आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय. 6 तर संघाला मात्र घेऊन जातोय बिनगडी बाद 6च्या घरामध्ये. तर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाज सुरेश मुनीम सज्ज. यावेळेसचा चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमा रेखा पार. आणखीन एक मोठा फटका, चौकार. तर निश्चितपणे चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकाल धावफल करते. धावसंख्या येते ती मात्र बिनगडी बाद 10 ही धावसंख्या. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते विनोद भिल्लच्या माध्यमातून. तर चला विनंती असेल दगडीचा संघाच्या संघनायक आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. तर आपण पाहू शकाल मित्रांनो एक चौकार एक षटकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 54 धावांचं लक्ष गाठायचं होतं. अशा वेळेस एक चौकार एक षटकार आलाय. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. तर पंच आपल्याला विनंती असेल या सामन्यामध्ये कोणत्याच प्रकारची दिरंगाई झाली पाहिजे नाहीये. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येते. पंच हा सामना मात्र लवकरात लवकर खेळवला जावा अशी इच्छा आहे आयोजकांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलंदाज सुरेश मुनीम. यावेळेस पण पाहू शकाल ब्लॉक होल मध्ये चेंडू मात्र मारा केला जातोय. दबाव तंत्राचा वापर इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानावरती केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर चौकार. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं तर
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला पंच केलं जात आहे. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. खराब फेकी आपण पाहिलं तरी काही अवघड ठरणार नाही. राजन भाई, ज्या प्रकारची सुरुवातीची आवश्यकता होती मैदानावरती आपण पाहिलं तर पूर्णपणे त्या प्रकारची सुरुवात मिळाली आहे आणि आता मात्र गरज असेल सातत्य राखण्याची, कारण की 54 धावांचं लक्ष गाठायचे. पहिल्या षटकामध्ये जरी 15 ते 17 धावा आल्या तरी मात्र सहजरित्या या सामन्यावरती विजय संपादन केला जाऊ शकतो. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आलेत. आता इथून पुढे आपण पाहिलं तर एकेरी स्वरूपाच्या धावाने स्ट्राईक रोटेट झाली. अजून देखील या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जरी 13 ते 14 धावा आल्या तरी मात्र सामना बैलेंस राहू शकतो. जरूर जरूर विकी, बहुत ही दिलचस्प बल्लेबाजी इस बीच दोनों ही ओपनिंग की जोड़ी हमें देखने मिली है. क्या तरीके से खेला है सुरेश मरी जैसे गेंदबाज के ऊपर, पूरी तरह से हल्ला बोल दिया. इस बीच नए बल्लेबाज सामना करेंगे गणेश, जो कि एक दिलचस्प खिलाड़ी है, बहुत ही अच्छी तरीके से बल्लेबाजी करते हैं. फुल टॉस गेंद, ये गेंद जाएगी आसमान में और ये गेंद जाएगी 1 बाउंस इनटू द 4. मौका नहीं. इस बीच दस्तूर की बात थी. जबरदस्त बल्लेबाजी, जोरदार तालियां, बहुत बेहतरीन, बहुत बेहतरीन. तर निश्चितपणे एखाद्या मोठ्या धावसंख्येचा जेव्हा तुम्हाला पल्ला गाठायचा असतो तेव्हा मात्र अशा प्रकारच्या दमदार सुरुवातीची आवश्यकता असते आणि त्याच प्रकारची सुरुवात मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ती फलंदाजी करणाऱ्या जय मल्हार संघाच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी केली गेली. गणेश आहिरेने देखील पहिल्या चेंडूवरती मोठा चौकार लगवलाय. अशा प्रकारची सुरुवात मिळाली आहे आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर हा सामन्यावरती विजय संपादन केला जाऊ शकतो. असेल मात्र केवळ सातत्य राखण्याची. दाफलकरची धावसंख्या झाली आहे ती मात्र 15 धावा आणि अजून जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. येणारे अजून देखील आपण पाहिलं तर 19 चेंडू आणि 19 चेंडू आणि विजयासाठी 39 धाव्यांची आवश्यकता. देखिए विकी, मैं बात बताना चाहूंगा क्योंकि जिस हिसाब से विनोद ने यहाँ पर बल्लेबाजी करी, कहीं ना कहीं गणेश आहिरे का भी कॉन्फिडेंस लेवल काफी हाई था और पहली गेंद को उन्होंने पूरी तरीके से परख के देखिए किस हिसाब से सीमा पर ताकत से, और देखिए सुरेश मुनीम जैसे गेंदबाज के ऊपर इस तरीके से हल्ला दोनों ही बल्लेबाजों ने बोल दिया कि देखिए अपने इरादों के साथ पूरी तरीके से स्पष्ट है कि इस मैच में कहीं ना कहीं जीत के लिए खेलेंगे दोनों ही बल्लेबाज. अभी भी आखिरी गेंद शेष है विक्की, क्या हो सकता है इस गेंद का परिणाम देखना होगा, ये आने वाली गेंद बताएगी क्योंकि इनफॉर्म बल्लेबाज गणेश अब तक मैदान के ऊपर है. इस बीच अंपायर को क्रॉस करके सुरेश की अगली गेंद पंच करने की कोशिश रही, अंपायर ने परखा, गेंद वाइड. प्रेशर आ चुका है कहीं ना कहीं सुरेश मरी जैसे गेंदबाज के ऊपर. देखिए बड़े बड़े टूर्नामेंट्स में गेंदबाजी करते हैं ये गेंदबाज, इस मैदान पर मेडल मारने का खिताब इनके हाथों में पूरी तरीके से मिल चुके हैं और इस बीच कहीं ना कहीं प्रेशर में गेंदबाजी रन थोड़ा शॉर्ट किया है. इस बीच देखेंगे अगर सुरेश मुनीम को. यह आखिरी गेंद रहेगी गणेश आहिरे के लिए. उठाया है ये गेंद, आसमान में कहीं मिस टाइम हो गई. संतोष मदरे बहुत ही आसान सा कैच पूरे संतुलन के साथ और गणेश की पारी का अंत. ओवर की समाप्ति, पहली विकेट पतंग लहरा गई यहां पर गणेश आहिरे के नाम पर. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुराया HK स्टाइल. आवाज हेलो हेलो आवाज हेलो. तो इस बीच विक्की पहली ओवर की समाप्ति हो चुकी. कुल स्कोर की अगर बात की जाए 16 रन. देखिए अच्छा स्कोर है क्योंकि बंदिश में 16 रन, वो भी सुरेश मुनीम जैसे गेंदबाज के ऊपर अगर आप निकालते तो जबरदस्त बल्लेबाजी जरूर आपने कहीं ना कहीं की है. जरूर अगर गणेश सर्व संतुलन में खेलते, देखिए फुल टॉस गेंद थी, कहीं ना कहीं पूरी तरीके से फायदा नहीं उठा पाए, आसमान में उड़ा दी गेंद और नीचे खिलाड़ी संतोष ने बहुत ही अच्छी तरीके से उस गेंद को लपक लिया. अगर संतोष अहिरे इस गणेश अहिरे अगर मैदान पर निश्चित रूप में खड़े होते तो आने वाले समय में जरूर, और शेष 3 ओवर थी, संतुलन के साथ खेलना बहुत जरूरी था, बट कहीं ना कहीं जरूर अपने संतुलन से बाहर हटे और अपने विकेट का भुगतान यहां पर देकर आ चुके हैं. अभी तक मैदान पर एक तूफान मैं कहना चाहूंगा विनोद नाम का अभी तक मौजूद है. देखिए आने वाले गेंदबाज इस बीच अरविंद ढेकड़े उर्फ आर्या, एक माहिर गेंदबाज है, कलंबोली क्रिकेट में बहुत ही बड़ा नाम. इस बीच सामना करेंगे नए बल्लेबाज उदय. तर यावेळेस नवीन फलंदाज उदय मित्रांनो, अनुभवाची आपण पाहिली तर जरूर थोडीशी कमतरता असेल, परंतु या सामन्यामध्ये विनोदला साथ देणं खूप गरजेचं आहे, कारण की विनोद एका भन्नाट फॉर्म मध्ये आणि जर विनोद अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती थांबला तर हा सामना मात्र जिंकला जाऊ शकतो. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 38 धावांची. पहिला चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला, एकदा मात्र वेगाने पूर्ण होते. संतोष मधने तिथं थोडंसं फंबल झालं होतं, परंतु स्वतःला आवरतोय
आणि एका धावेतच प्रतिस्पर्धी संघाला मात्र समाधान मानावं लागेल. हे एका धावेने संघ मात्र पुढे सरसवलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 17च्या घरामध्ये 17 धावा झाल्यात असं म्हटलं जातं. 17 का खतरा, आणि राजनभाई तो खतरा कोणाला उद्भवणार हे देखील पाहणं थोडंसं गरजेचं आहे. कारण की फलंदाज विनोदने जरूर एक षटकार एक चौकार लगवलाय, परंतु गणेश अहिरे बाद झालाय. थोडंसं दडपण जरूर असणार आहे विनोदवरती, परंतु कोणत्याही दडपणाला सामोरं जाता जर या फलंदाजाने फलंदाजी केली तर मात्र सहजरित्या सामन्यावरती यश संपादन करू शकतो. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने एकदा पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नसणारे. एकेरीच्या मदतीने समाधान मानावं लागेल आणि स्ट्राइक वरती येतो तो पुन्हा एकदा फलंदाज उदय. देखिए संतुलन बहुत जरूरी है. इस बीच दोनों ही बल्लेबाज ने परखा है कि इस गेंदबाज के ऊपर हल्ला बोलना उतना आसान नहीं होगा कि अच्छे गेंदबाज है, बट सिंगल्स जो हिसाब से यहाँ पर चुराने में कामयाब रहे दोनों ही बल्लेबाज. दिलचस्प तरीके से अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली. फील्डिंग में जरूर यहाँ पर सजावट की जाएगी क्योंकि विनोद आज के मैच विनर रहे हैं. पहली मैच जयमलाल टीम ने जीती थी, एक उमदा छक्का लॉन्ग ऑन की दिशा में जड़ दिया था. इस बीच आ रहा है कि तीसरी गेंद लॉलीपॉप गेंद फुल टॉस उड़ाई थी. फील्डर फिर एक बार संतोष मंद गेंद के नीचे आसान से कहते कि ये तो न्योता था. इस गेंद को परख नहीं पाए, सीधा खेल बैठे. चाहते थे अरविंद की बल्लेबाज ये गलती करे और जरूर उनके लपेटे में आ गए बल्लेबाज उदय. तर यावेळेस मात्र नुकतं झालेल्या नाणेफेकीमध्ये नाणेफेकीचा कौल हा संघर्ष संघाच्या बाजूने लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज राजू करणी लागली आहे. उदयला मात्र फारशी चमकदार कामगिरी या मैदानावरती करता आलेली नाहीये. सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे, कारण की एका दुसऱ्या फलंदाजाने हा सामना जिंकला जाऊ शकत नाहीये. मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे आणि अशा वेळेस प्रत्येक फलंदाजाला काही ना काही योगदान देणं खूप गरजेचं आहे. परंतु आपण पाहिलं तर फलंदाज उदय मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तंबूच्या दिशेने परतलाय. गणेश आयरेने देखील तीच चूक केली. वारंवार मोठे फटके खेळणं अशक्य आहे, कारण की समोर तुमच्या मास्टर माइंड गोलंदाज आहेत. म्हणून चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती जर प्रहार केला तर मात्र सहजरित्या या सामन्यावरती तुम्ही विजय संपादन करू शकता. परंतु प्रत्येक चेंडूवरती जर प्रहार करण्याचा प्रयत्न केला तर मात्र कुठेतरी तुमच्या संघाला महागात पडू शकतं. फलंदाज विनोद अजून देखील आशेचं किरण मैदानावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळते आणि जोपर्यंत विनोद भिल्ले या मैदानावरती असणार आहे तोपर्यंत मात्र संघनायक एक मोकळा श्वास घेताना पाहायला मिळेल. धावसंख्या जरूर धावफलकावरती 18 आहे. या षटकातील अजून देखील 3 चेंडूंचा खेळ यानं बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो. जरूर जरूर, क्योंकि पूरी तरीके से यहाँ पर उम्मीदें होंगी विनोद के बल्ले से अगर बड़े स्ट्रोक देखने मिले तो मैच का रिजल्ट कुछ और भी हो सकता है, पर देखना होगा आने वाले समय में, क्योंकि अरविंद एक बहुत ही चालाक गेंदबाज है. मौका नहीं देंगे. अब तक उन्होंने एक बहुत अच्छी तरीके से गेंदबाजी की, उठाया है गेंद को, काफी ऊंचा फील्डर वहां पर तैनात और यहाँ पर फिर एक बार लपेटे में अपने दर्जा दिया एक और बल्लेबाज को. यहाँ पर विनोद की पारी का अंत, की आशा की किरण भर के यहाँ पर उभर के आए थे, बट अरविंद ने अपने चालाकी से उस बल्लेबाज को भी पवेलियन का रास्ता साफ तौर पर दिखा दिया. तर निश्चितपणे उमेदीचं किरण मात्र विजताना पाहायला मिळतंय. विनोद भिल्लेने प्रयत्न जरूर केला होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावलाय. परेश कडक्याने अशा प्रकारच्या झेल कधीच सोडत नाही मित्रांनो. खूप सुंदर झेल पूर्ण केला जातोय, परंतु अजून देखील अंतिम फळीपर्यंत फलंदाज आहेत. ही जोडी देखील चमकदार कामगिरी करू शकते. पंकज अहिरेची वर्णी लागली आहे आणि अजून जर आपण पाहिलं तर रोहित गुटुकडे सारखा खेळाडू या संघाच्या चंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे फलंदाजी आहे, अतिशय खोलवर प्रतीची फलंदाजी या संघाकडे आहे. फक्त आवश्यकता असेल ती मात्र सातत्य राखण्याची. पहिल्या षटकामध्ये चुकलं, प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज झाला बाद आणि तदनंतर मात्र कुठेतरी बॅकफूटवरती हा संघ ढकललेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या चुकांवरती कुठेतरी सुधार करावा लागेल आणि मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल. पंकज अहिरे हे मात्र एक उमेदीचा आणखीन एक किरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पंकज अहिरेकडे सर्वांच्या नजर असतील. आवश्यकता असेल ती मात्र मोठे फटके लगवण्याची. तर या दरम्यान आपण पाहू शकाल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानावरती खेळला गेलाय. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. ती केवळ आणि केवळ 18 या धावसंख्येवरती. काय या गोलंदाजाला मास्टर माइंड संबोधलं जातं ह्याचं उदाहरण मात्र या मैदानावरती देत असताना गोलंदाज अरविंद ढेकळे. तर यावेळेस आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळतो आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 18 धावा. जी आशा पल्लवित झाली होती पहिल्या षटकामध्ये जेव्हा विनोद भिल्ल फलंदाजी करत होता, ती आशा मात्र पूर्णपणे आपण पाहू शकाल उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. हलकासा एकतर्फा सामना इथून पुढे होतोय की काय हे चित्र मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते की काय असा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये उद्भवलाय. परंतु संघर्ष संघ आपण देखील तयार राहायचंय. त्यानंतरचा सामना आपण पाहिला तर दगडी चाळ विरुद्ध संघर्ष, दोन्ही संघांना विनंती असेल की आपण तयार राहायचंय.
लगेच तर सामना संपल्यानंतर आपण मैदानामध्ये देखील उतरायचंय. बहुत ही बढ़िया तरीके से अगर की बात की जाए तो अरविंद डेकले ने फुल स्टॉप लगा दिया ओपनिंग जोड़ी पर. देखिए विनोद जैसे बल्लेबाज को अपने खाते में दर्ज किया. विनोद जिनमें पूरी संभावना थी, क्षमता थी कि किसी भी क्षण वो गेम का रुख बदल सकते थे, बट गेंद को उन्होंने उठाया, जरूर उठाया, पर पूरी तरीके से ताकत कहीं ना कहीं लग नहीं पाई और गेंद मैदान के अंदर रह गया और अच्छा सा कैच परेश खड़के द्वारा वहां पर देखने मिला. बट इस बीच दोनों ही बल्लेबाज, जो इस बीच जय मल्हार की ओर से एक तरफ हम देख पाएंगे बल्लेबाज राजू, तो नॉन स्ट्राइकर एंड पर हमें पंकज. अब इस बीच चकमेदार गेंदबाज जिनकी महारत हासिल, जो इस गेंदबाज बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी मैं कहना चाहूंगा. इस बीच भावेश एक अच्छे गेंदबाज है. भावेश पूरी तरीके से चकमेदार गेंद फेंकी, बल्लेबाज गेंद को परख नहीं पाया, डॉट गेंद की समाप्ति, कोई मौका नहीं दिया. इस बीच शिकंजा कसा है पहली गेंद पर. अभी भी शेष 5 गेंदे. कोशिश वारंवार अगर बल्लेबाजों की देखी जाए तो यही हो रही है कि किस बीच सीमा पार गेंद को पहुंचाया जाए. सफल हुए, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बट फील्डर फिर एक बार वहीं पर संतोष मदने, और रिजल्ट अभी सेम, खिलाड़ी मैदान के बाहर, मौका नहीं दिया. इस बीच भावेश ने कुल 18 रन हो चुके हैं मैदान पर जय मल्हार टीम के. नए बल्लेबाज रोहित मैदान की ओर जाते हुए. राजू देखिए उम्मीदें थी बट खेल नहीं पाए, गेंद काफी डीप से खोद कर निकाला था बट पूरी तरीके से सीमा पार पहुंचाने में असफल रहे और वहां पर बहुत ही बढ़िया सा क्या संतोष मदने द्वारा. भावेश अपनी तीसरी गेंद के लिए तैयार. बल्लेबाज पंकज जिनमें क्षमता है, ताकत है, देखना होगा क्या करेंगे. इस गेंद पर उठाया है, इस बीच गेंद को आसमान में, फील्डर वहां पर अक्षय सरोदे मौजूद और एक बहुत ही आसान सा कैच. फिर एक बार पंकज की पारी का. देखिए एक के पीछे एक बल्लेबाज कतार में आते जा रहे हैं क्योंकि गेंद को परख नहीं पा रहे, बस आसमानी सफर कराने में ही ज्यादा दिलचस्पी दिखाई. कोई भी सिंगल्स, डबल्स या ग्राउंड शॉट पर पूरा विश्वास नहीं दिखाया. इसी के बीच रिजल्ट अगर देखेंगे तो एक विनोद, गणेश अहिरे, पंकज, राजू, ये चारों ही बल्लेबाज आसमानी सफर में अपने विकेट गंवा बैठे. इस बीच नए बल्लेबाज रोहित, तो उनका साथ देने के लिए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एंड पर संदीप. भावेश अपनी चौथी गेंद के लिए फिर एक बार तैयार है. हाई वेंड की तरफ से एलिजेंट के बल्लेबाज रोहित के लिए बहुत ही तेज तरीके से फिर एक बार आसमान में, फिर एक बार वही रिजल्ट और फिर एक बार बल्लेबाज नाखुश तरीके से मैदान के बाहर. देखिए कोई भी बल्लेबाज स्थिर तरीके से वहां पर रुक नहीं पा रहा और ये पहली विकेट हैट्रिक की श्रृंखला की. इस बीच भावेश के द्वारा बहुत बहुत शुभकामनाएं. जबरदस्त गेंदबाजी. कोई भी बल्लेबाज अगर बात की जाए तो बस ऊपर आसमानी सफर कराने में ज्यादा विश्वास दर्शाया, जिसके मैंने कहा था कि इस बीच जरूरत है एक अच्छी साझेदारी की, मैदान में रुकने की, गेंद को परखने की, सिंगल डबल्स से खेलने की. बट हर एक बल्लेबाज ने बस अपने बल्ले से गेंद को सीमा पार पहुंचाने की ही कोशिश की और ये पांचवें बल्लेबाज जो कि कैच आउट के रूप में यहां पर मैदान के बाहर निराशजनक रूप से. अब स्वयं कप्तान मैदान पर जाते हुए देखिए महारत हासिल है. 4 गेंदों में 4 उम्दा छक्के जड़े थे इस सीजन में राजू जैसे गेंदबाज के ऊपर. वही बल्लेबाज इस बीच आनंदा माने उर्फ माने सरकार. भावेश की ये गेंद डाउन द ट्रैक आके फिर एक बार आसमानी सफर और फिर एक बार संतोष मदने. देखिए कैचिंग प्रैक्टिस जरूर इस बीच देते हुए संतोष मदने को ये लगातार चौथा कैच उन्होंने अपने शिकंजे में दबोचा. यहां पर इस ओवर में कुल 4 बड़े विकेट अपने खाते में दर्ज किए गेंदबाज भावेश उल्वेकर ने. क्या गेंदबाज है, लाजवाब, बहुत ही जबरदस्त तरीके से. और बल्लेबाज नाखुश रूप से देखिए बल्लेबाज पवेलियन पहुंचते पहुंचते अगला विकेट यहां पर गिर जा रहा है क्योंकि अब तक स्थिर रूप से कोई भी बल्लेबाज, देखिए मैं कहना चाहूंगा, मैदान पर बल्लेबाजी नहीं कर पा रहा है. हर एक बल्लेबाज वारंवार वही गलती कर रहा है जो उनके प्रीवियस साथी ने दोहराई. आसमान में खेलने की कोशिश, 6 पहुंचाने की कोशिश, पर कहीं ना कहीं बॉल मिस टाइमिंग, मिस जज और ताकत की कमी भी हमें नजर आई और गेंद का रिजल्ट फिर एक बार वही. कहीं संतोष मदने ने ये चौथी बार एक कैच अपने खाते में दर्ज की. जबरदस्त फील्डिंग भी मैं कहना चाहूंगा, अच्छे तरीके से गेंद को जज किया और गैदर करके विकेट अपने खाते में दर्ज की. भावेश अपनी अगली गेंद आनंद माने के लिए. ये बार फिर वही चीज जैसे कि मैं दोहरा रहा था और फिर वही रिजल्ट. कोई स्थिरता नहीं बल्लेबाजों में, हर एक बल्लेबाज सेम कोशिश और सेम रूप से यहां पर अपना विकेट गंवाते हुए 5 विकेट. देखिए एक गेंद डॉट थी पहली गेंद डॉट और आने सभी गेंदों पे विकेट. मेडन ओवर विथ 5 विकेट्स, इट्स मस्ट बी अ गोल्डन ओवर.
और इसी बीच मैदान पर जो भीड़ आप देख रहे हो दोस्तों, इस बल्लेबाज के लिए किसका नाम है अजय पार्ले, एक जबरदस्त बल्लेबाज, किसी भी वक्त से गेम की गरिमा को बदल सकते हैं, गेम की सिचुएशन बदल सकते हैं, वो बल्लेबाज मैदान पर इस बार हमें देखने मिल रहा है। काफी लेट बट जरूर देर आए दुरुस्त है, दिखाएंगे इस बीच अपने जलवे। बल्लेबाजी से देखना होगा अजय पार्ले, जिनसे उम्मीदें होंगी जरूर एक अनुभव लेंगे मैदान का, क्योंकि कहीं ना कहीं एक तरफा गेम अपने आप घूम ही चुका है। जहां पर विनोद ने एक अच्छी झुंझ दी थी, एक करारी टक्कर की कोशिश करी थी, बट विनोद के बाद अगर बात की जाए तो हर एक बल्लेबाज ने कैचिंग प्रैक्टिस ही दी है यहाँ पर, अच्छे गेंदबाज के रूप में जरूर नजर आए। मिडन ओवर विद विकेट। इस बीच संतोष की पहली गेंद बहुत ही तरीके से लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर मन्नी वहां पर मौजूद, एक रन चुराया काफी समय बाद। इस बीच एक रन से इजाफा, 19 रन। इस बीच अजय पार्ले इनामों की यहां पर बौछार है, अगर अगर एक सिक्स है तो 5,000 रुपए विनय जाधव की ओर से, वो भी रिवर्स में 5,000 रुपए का इनाम अजय पार्ले के लिए। कोशिश जरूर रही थी, स्क्वायर में खेला, चल के यहां पर रन पूरा कर रहे, कोई घाई नहीं, शांत और सुकून से भरा क्रिकेट यहां पर देखने मिल रहा है। जरूर एक बैड परफॉर्मेंस में कहना चाहूंगा जय मल्हार की टीम की ओर से। इस बीच बल्लेबाज कोशिश आसमान में उठाने की थी, फिर एक बार वही गलती दोहराने की थी, बट कहीं ना कहीं जरूर गेंद को जज नहीं कर पाए और डॉट गेंद की समाप्ति। इस बीच दत्ता फुल टॉस गेंद, फिर एक बार वही गलती, बट गेंद को नहीं कर पा रहे हैं यहां पर पूरी तरह से जज, और इस बीच डॉट गेंद की समाप्ति। मौका नहीं इस बीच बल्लेबाज को, गेंदबाज संतोष मदने जरूर एक प्रैक्टिस के तौर पे गेंदबाजी कर रहे होंगे इस बीच इस मैदान पर। देखिए फ्लाइटेड गेंद रख रहे हैं बल्लेबाज को जानबूझकर, यह गेंद फाइन की दिशा में, फील्डर वहां पर जरूर मौजूद थे पर जाते हुए गेंद और पहला चौका काफी समय बाद देखने मिला। स्कोर बढ़ता हुआ 23 रन 24 रन। इस बीच अगली गेंद दत्ता के लिए, ये बार ताकत से, पर फील्डर प्रभात वहां पर तैयार, और पारी का अंत, ओवर की समाप्ति। इस बीच रॉयल स्पोर्ट्स क्लब कलंबोली इस मैच में जीत की पतंग लहराते हुए आने वाली मैचेस के लिए बहुत बहुत शुभकामनाएं जय मल्हार स्पोर्ट्स क्लब कलंबोली की ओर से। मैं निवेदन करना चाहूंगा संघर्ष संघर्ष के कप्तान से कि प्लीज अपना निर्णय जल्द से जल्द बताएं और अपनी आने वाली पारी की बॉलिंग जरूर, फील्डिंग यहां पर दर्शा रहे हैं यहां पर। साथ ही साथ मैं भीम का बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा जिन्होंने इस मैच में अंपायरिंग, काफी समय पे अंपायरिंग की, बहुत बहुत धन्यवाद है आपका। जय मल्हार स्पोर्ट्स क्लब आपका आभारी रहेगा। साथ ही साथ सूरज पुपेटा आपका भी बहुत बहुत धन्यवाद।